नमस्कार. इंडिया स्टार वन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. वरणगाव परिसरात अवैध सट्टा व अवैध दारू वरणगाव पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने चालू. वरणगाव पोलीस स्टेशनच्या थोड्याच अंतरावर विकास बांड्री आणि बांड्रीच्या आजूबाजूला टपऱ्यांमध्ये अवैध सट्ट्यांच्या पिढ्या कोणाच्या अभ्याने चालू असा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास बांड्रीवर दारू घेतली की त्यासोबत ग्लास फ्री मिळतो. बांड्रीवाल्यांनी व सट्टा डीलरांनी दारू पिणाऱ्यांना पूर्ण सुविधा देऊन त्यांचे मन जिंकण्यासारखे झाले आहे. दारूची नशा लगेच अवैध सट्ट्याची नशा यामुळे गिराईक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहे. गर्दी वाढल्यामुळे मेन रोडपर्यंत ग्राहकांच्या गाड्या येतात. विकास बांड्रीच्या मालकांनी परमिट बारसारखे फक्त टेबल टाकायचे बाकी ठेवलेले आहे. वरणगावला लागून असलेले सर्व छोटे मोठे खेडे या ठिकाणी विकास बांड्रीची दारू पोचते. मोठ्या गाड्या दिवसा अवैध दारूने भरलेल्या जातात व सर्व वरणगावचे सट्टा डीलर यांनी प्रत्येक खेड्यावर पिढ्या मांडलेल्या आहेत. विकास बांड्रीचे मालक सर्व लायसनधारक म्हणतात, पण लायसनचे सर्व नियम धाब्यावर ठेवून बांड्री चालवतात. यामुळे तरुण पिढी, शालेय विद्यार्थी यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आले आहे. शिक्षणाच्या वयात अनेक युवक व्यसनाच्या गर्दीत ओढले जाते. एका बाजूला शासन महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण, कुटुंब उन्नती आणि आरोग्याच्या योजना राबवते, तर दुसऱ्या बाजूला त्याच कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसन संस्कृतीला अप्रत्यक्षपणे चालना देत आहे. एका कुटुंबप्रमुखाच्या दारूच्या व्यसनाने अख्ख्या संसार उद्ध्वस्त होत आहे. वरणगाव पोलीस प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे तसेच वरणगाव परिसरात छोट्या मोठ्या खेड्यांवर अवैध सट्ट्याच्या पिढ्या व अवैध दारू उघड विकली जाते. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या अवैध धंद्यावर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे. इंडिया स्टार वन न्यूजचे संपादक संदीप सुरवाडे यांचा रिपोर्ट, जळगाव.